चला, नमस्कार विद्यार्थी मित्र, नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. पहा, आजचा प्रश्न आहे आपला. या ठिकाणी 20 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर अशी परिमाणे असलेल्या घनाकृती भांड्यात साठवता येणाऱ्या दुधाचे घनफळ असेल. या ठिकाणी एक भांड आहे घनाकृतीचं आणि त्याच्यामध्ये दूध साठवलेलं आहे. तर हा प्रश्न आलेला आहे नवोदयला 2015 मध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते पाहणार आहोत आपण. तर पहा, या ठिकाणी घनाकृती, या ठिकाणी माप जर विचार केलं तर ही इष्टिकाची ती आकाराची टाकी आहे असं आपल्या लक्षात येते. मग इष्टिकाची तिचे घनफळ जे आहे ते लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे असते. मग आपण काय करणार, या सगळ्यांचा गुणाकार करणार म्हणजे आपलं उत्तर येऊन जाणार आहे. काय करणार, 20 गुणिले 10 गुणिले 30. तर काय आलाय, इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे सूत्र लक्षात ठेवायचं. या सर्वांचा गुणाकार केला तर बे एक बे बे त्रिक 6 आणि या ठिकाणी 1 2 आणि 3 शून्य आपण द्यायचे. हे या ठिकाणी काय आहे, सेंटीमीटर, घन सेंटीमीटर. काय घन सेमी. तपा या ठिकाणी 6000 घन सेमी असं आपल्याला या ठिकाणी उत्तरात पाहायला मिळत नाही. मग काय करायचं, तर या 6000 घन सेमीला जर आपण लिटर मध्ये या ठिकाणी न्यायचं असेल तर याला 1000ने भाग द्यावा लागतो. कितीने, 1000ने भाग द्यावा लागतो. तर 1000ने जर याला भाग दिला तर या ठिकाणी तिन्ही कडीचे शून्य कॅन्सल होतील. 6 लिटर हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.